नमस्कार. मी प्रियांका पालकर. द फ्रीडम कॉलममध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आणि आजच्या आपल्या पॉडकास्टचे गेस्ट आहेत पुण्यातील विद्यार्थी नेते अनिकेत देशमाने सर. ते कॉकरोच जनता पार्टी आंदोलनाचे समर्थक आहेत आणि पुण्यात जो मोर्चा झाला त्या मोर्चाचं नियोजन त्यांनी यशस्वीरित्या पार पाडलेलं आहे. सर, केंद्रीय मंत्री जे आहेत धर्मेंद्र प्रधान यांचं राजीनामा झाला आणि त्या संदर्भात हा पॉडकास्ट आहे. तर आमच्या पॉडकास्टमध्ये तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद. सर, माझा पहिला प्रश्न हा आहे की राजीनामा झाला याच्यावरती तुमची काय प्रतिक्रिया आहे? नक्कीच राजीनामा झाला त्याचं स्वागत करतो, परंतु जो राजीनामा ज्या पद्धतीने ज्या वेळेत व्हायला पाहिजे होता तो त्या वेळेत नाही झाला. कारण ज्या वेळेस पेपर फुटला आणि त्यानंतर जे वातावरण आपण पाहिलं, सगळ्यांनी देशाने पाहिलं की काय झालं, असंख्य विद्यार्थ्यांची निराशा झाली, त्यात 22 जणांचा आत्महत्या केली विद्यार्थिनींनी. आणि त्यावेळेसच हा राजीनामा होणं अपेक्षित होतं, परंतु जो एवढ्या 27-28 दिवसानंतर राजीनामा झाला, म्हणजे हा कुठं नैतिकता ठेवून राजीनामा नाही झाला, तर हा लोकांना रस्त्यावर उतरावं लागलं आणि त्यानंतर हा राजीनामा झाला. त्यामुळं अजूनही लोकांच्या मध्ये निराशा आहे, परंतु ठीक आहे, राजीनामा झाला. आता पुढच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावर आपण बघूयात काय काय होतं. सर, राजीनामा तर झालाच. आता दिल्लीत म्हणा किंवा संपूर्ण भारतामध्ये जल्लोष साजरा करतायत विद्यार्थी म्हणा, पालक म्हणा. पण तुमच्या मते राजीनामा मिळाला म्हणजे संघर्ष संपला की ही सुरुवात आहे? नक्कीच आता खरी सुरुवात झालेली आहे. आता खरी संघर्षाला सुरुवात आहे, कारण यानंतर राजीनामा होऊन फक्त चालणार नाही. याच्यात बाकीच्या ज्या त्रुटी आहेत, जे वारंवार आता आपण पाहतोय की फक्त नीट पेपरच फुटला नाही, तर बाकीच्या आपल्या पुणे महानगरपालिकेपासूनच नीटपर्यंत सगळीकडेच पेपर फुटी झालेली आहे. त्यामुळे त्यात कुठंतरी सुधारणा आणणं गरजेचं आहे. त्यात कुठंतरी चांगल्या व्यवस्था, त्यात चांगले अधिकारी, चांगले शिक्षक यांची भर घालणं गरजेचं आहे. आपण पाहिलं असेल तर पुण्यातलेच किती या नेट पेपर फुटी प्रकरणी पाहिले तर भरपूर जणं पुण्यातनं आहेत. मग हे नक्की होत असताना आपल्यापर्यंत कळलं कसं नाही, हे झालं कसं, ह्याच्यावर सर्व प्रकारे केंद्र सरकारने एक व्यवस्थित समिती बनवावी आणि त्यातनं एक आता यापुढे ही गोष्ट घडणार नाही आणि या लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही आणि अशा विद्यार्थ्यांना आत्महत्या कराव्या लागणार नाही, याची काळजी सरकारने आता घेणं गरजेचं. सर, या सगळ्या आंदोलनामध्ये जे विद्यार्थी होते तिथे त्यांच्यावरती लाठीचार्ज करण्यात आला आणि तो पोलिसांनीच केला. तर याबद्दल तुमचं काय मत आहे? खूप दुःखदायक बातमी आहे की आज जे विद्यार्थी आपल्या न्यायासाठी त्या दिल्लीत गेले, ते फक्त दिल्लीतले विद्यार्थी नव्हते, अख्ख्या भारतातून त्या ठिकाणी विद्यार्थी आले आहेत. आणि त्या विद्यार्थी तिथं गेले असताना त्यांना त्यांची व्यवस्था चांगली करण्याऐवजी त्यांच्यावर लाठीचार्ज झाला. तिथं त्यांचं खाणं पिणं बंद केलं. अक्षरशः आमच्या पुण्यातली एक श्रावणी बुवा म्हणून मुलगी आहे युनिव्हर्सिटीमधली, तीही त्या ठिकाणी गेलेली होती. तिच्यावर अमानुषपणे मारले, तिचा अक्षरशः गळा दाबला आहे. ही कुठली पद्धत होती? ही कुठली हुकुमशाही होती? आज आपल्याला इंग्रज सोडून किती वर्ष झाले गेले, आज ती पुनरावृत्ती होती का, हेच या नव्या पिढीला वाटतंय. त्यामुळे अशा घटना झाल्यात त्याचा निषेध व्यक्त करतो आणि या पाठीमागं नक्की कोणी आदेश दिले याचाही शोध झाला पाहिजे आणि त्याच्या पाठीमागे कोण कोण आहे, मग ते केंद्रीय गृहमंत्र्यापासून ते अधिकाऱ्यांपर्यंत याच्या पाठीमागं कोण आहे त्याची चौकशी झाली पाहिजे आणि त्या प्रत्येकावर कडक कारवाई झाली पाहिजे. त्यावेळेसच आम्ही समजू की खरंच आज या विद्यार्थ्यांचा विजय झाला. बरोबर सर. सर, इथे एक मुद्दा येतो. नीट हा एक विषय झाला, पण या आंदोलनात आपण बघितलं तर लहान मुलांपासून ज्येष्ठ व्यक्तींपर्यंत लोक होते आणि जीवाच्या एकांताने ते लढत होते की आम्हाला न्याय मिळायला हवा, न्याय मिळायला हवा. सो म्हणजे हे फक्त नीटचाच आक्रोश होता की अजून काही? नाही, नक्कीच हा नीटचा आक्रोश होता. हे एक तर मी म्हणेल की एक कारण झालं समजा, कारण हा लाखो विद्यार्थ्यांचा विषय होताच. आज प्रत्येक कोणाच्या ना कोणाच्या घरातलं त्याचा मुलगा असेल, त्याचा भाचा असेल, पुतण्या असेल, कोणी असेल, त्यांनी नीट परीक्षा दिलेली आहे आणि त्यातनं त्यांच्या मनाला त्यांच्या भावना काय झाल्या असतील हे त्यांना माहिती आहेत, त्या आईवडिलांना माहिती आहेत. कारण सर्वात जास्त जो विद्यार्थी असतो तो त्यांच्या घरातल्या आईवडिलांसमोर असतो. अभ्यास करताना असेल, कुठे क्लासला जात असतात, त्यावेळेस त्याची भूमिका काय होती, त्यावेळेस त्याच्या भावना काय होत्या हे त्यांना त्यांच्यापेक्षा जास्त कोणी सांगू नाही शकत. त्यामुळे ही घटना जेवढी दिसती तेवढी छोटी नव्हती, खूप मोठी घटना घडली होती आणि आज कुठेतरी त्या राजीनाम्यामुळे त्याला एक संघर्षाला काय म्हणता येईल, एक विजयाची सुरुवात झालेली आहे. पण ह्याच्या पुढे अजून खूप मोठी लढाई आहे असं मी सांगतो. सर, तुम्ही जेव्हा ह्या आंदोलनाचं नियोजन करत होतात पुण्यामध्ये, त्यावेळी तुमच्या मनात ही ठिणगी कुठून पेटली?
नक्कीच. पण थिनगी म्हणण्यापेक्षा काही जणांना वाटतं की माझ्याही पाठीमागं कोणतरी गॉडफादर आहे, मला कोणतरी सपोर्ट करतंय. पण तसं काही नाही आहे. आज पुणे पोलिसांनी माझी सर्व माहिती घेतलेली आहे. त्यांनाही कळलंय की माझ्या पाठीमागं कोण फंडिंग करणारा माणूस नाही, ना माझ्या पाठीमागं कुठला राजकीय नेता आहे, ना माझ्या पाठीमागं कोण सामाजिक कार्यकर्ता आहे. हां, पण मी एक आपल्या या माध्यमातून सांगू इच्छितो, मी हे सगळं शिकलो कुठे तर आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील ज्यांनी 3 वर्षापासून हा लढा मराठा आरक्षणाचा चालू केला. त्या लढ्यात मी पहिल्या दिवसापासून दादांसोबत आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी, मग आंदोलनाची मॅनेजमेंट असेल, लोकांना संपर्क करायचा असेल, या सगळ्या घटना गोष्टी ह्या त्या आंदोलनातून शिकलो. त्यामुळे मला इथं हे सगळं करताना एकदम इझी आणि सोपं वाटलं. आणि त्यातनंही जी 2 मोठी आंदोलनं पुण्यात झाली, जी एक मागच्या महिन्यात स्वतः अभिजितदादा दिपके होते, तसेच सोनू वांगचुक सर होते, या दोघांच्या उपस्थितीत पुणे विद्यापीठात जे आंदोलन झालं त्याची परवानगी माझ्याच नावावर होती. आणि एक तो पहिला मला एक खूप मोठा एवढा एक एक्सपिरियन्स होता. त्यामुळे जे काल आपलं आंदोलन पाहिलं त्याची परवानगी माझ्या नावावर होती. आणि मला खूप जणांचे फोन येत होते की अनिकेत, तू ही जबाबदारी घेऊ नकोस, अनिकेत उद्या खूप मोठी काहीतरी घटना या मोर्चातनं घडणार आहे, तुला वाटत असेल 2-3 हजार येणार आहेत, पण नाही, यात असंख्य लोक, हजारो लोक सहभागी होणार आहेत. आणि कुठलीही एक छोटीशी जरी घटना घडली तरी त्याचा डाग तुझ्यावर लागू शकतो आणि तुझ्या पुढच्या भविष्यासाठी हे घातक आहे. तर तू ही जबाबदारी घेऊ नकोस, तू ही परमिशन तुझ्यावर नावावर घेऊ नकोस. परंतु माझ्या मनाला माझ्या स्वतःवर एक आत्मविश्वास होता. आणि माझ्यासोबत जे महाराष्ट्र विद्यार्थी संघटनेचे असतील, माझे पदाधिकारी किंवा माझे सगळे सहकारी असतील, यांच्यावर माझा विश्वास होता. आणि जे सोबत जे जोडले गेलेले बाकीचेही लोक होते त्यांच्यावर विश्वास होता. आणि त्या विश्वासावर एक काल ठाम मत झालं की आपण जर एखादी गोष्ट हातात घेतली आणि जर त्याचं व्यवस्थित नियोजन केलं तर मग ती कितीही मोठी लाखोत असू देत किंवा कुठलाही मोर्चा असू दे किंवा कोणतीही गोष्ट असू देत, ती आपण यशस्वी करू शकतो. आणि तेच आपण सर्वांनी काल पाहिलं. खरं आहे सर. जसं तुम्ही सांगितलं की तुमच्या मागे समर्थक होते भरपूर लोक. सर, अशा टीका केल्या गेल्या की हे जे कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन आहे हे फिल्डिंग आहे, मग ते बांगलादेश लोकांचं आहे किंवा मग अमेरिकन लोकांनी, अशा टीका झाल्या भरपूर. किंवा याच आंदोलनात मुलांना दहशतवादी म्हणून सुद्धा उल्लेख झाला. याबाबत तुमचं काय मत आहे? नक्कीच. पण तुम्ही बांगलादेश आणि अमेरिका म्हणताय, लोक ते सरकारनं किंवा काही जे सरकारचे आहेत, टट्टू कोणतरी मध्ये म्हणलं होतं, भाडे की टट्टू वगैरे काही शब्द वापरला होता. तर मी समजेल की हे त्यांचे भाडेचे टट्टू होते आणि त्यांनी पाकिस्तानवरनं फंडिंग होतंय असं यात सांगितलं होतं. परंतु मी स्पष्ट आपल्या या ब्रॉडकास्टच्या माध्यमातून आज आव्हान करतो की ज्यांनी हे बाबतीत प्रश्न उपस्थित केला की त्यांनी त्या बाबतीत कुठले पुरावे असतील, तर ते दिल्ली पोलीस असेल किंवा कुठल्याही एजन्सीज असतील छुपिया, त्यांनी दाखवावेत की नक्की कसं पाकिस्ताननी किंवा अमेरिकेने किंवा बांगलादेशीने याच्यात फंडिंग केलं आणि हे आंदोलन उभं राहिलं. तुम्हाला ते सांगा की या आंदोलनाला काय लागलं. आज लोक फक्त तिथं बसणाऱ्यांना काय पाहिजे होतं, पाणी आणि खाणं. ह्याला काही कुठलं बाकीचं दुसरं कुठल्या गोष्टी तसं पाहायला गेलं तर काहीच नव्हतं. जसं आम्ही आज मुंबईत मराठा आरक्षणाचं आंदोलन केलं, तिथंही आम्हाला काही लागलं नाही. आणि हे जे बाकीच्या गोष्टी होतात, मग मांडव असेल किंवा बाकीची जी व्यवस्था असती, ही ॲटोमॅटिकली तिथले जे लोक असतात, जे खरंच दानशूर असतात, ते ॲटोमॅटिकली त्यांच्यामार्फत ह्या गोष्टी तिथे करतात आणि त्या होतात. ह्याच्यात कुठलाही फंडिंग मोठं काही असतं, ह्याच्यात करोडो रुपयांचं काहीतरी घटना घडली किंवा त्यात ट्रान्झॅक्शन झालेत, मग ठीक आहे की असे आरोप करणं बरोबर आहे. परंतु एवढ्या छोट्या गोष्टीसाठी पाकिस्तानवरनं पैसे यायला काही गरज नाही. ते महाराष्ट्रातलेच, भारतातले पण मी म्हणत नाही, आपल्या पुण्यातलीच लोकं बाद झाली याच्यासाठी. त्यामुळे हे सगळे खोटे आरोप आहेत आणि त्यात काही तथ्य नाही. खरं आहे सर. आज जी मुलं आहेत जी आंदोलनामध्ये उभी होती, ती MPSC, UPSC किंवा अशा काही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे त्याची प्रिपरेशन करत होते. आणि कुठेतरी हे सगळं बघून, पोलिसांचं हे कृत्य बघून त्यांच्याच मनात असं वाटलं की आपण उद्या हे व्हायला बघतोय, पण सरकारच्या दबावाखाली येऊन आपणही उद्या सामान्य माणसांना असंच मारणार आहे. म्हणून कुठेतरी त्यांची स्वप्न मरत होती. आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ही जी मुलं आहेत ही व्हिडिओ करून सांगत होती की आम्ही PSIची एक्झाम देतोय किंवा आम्ही MPSC, UPSC देतोय, पण आमची आता इच्छाच नाही आहे. की मुलींना किती बॅड टच होतोय. आणि एकीकडे आपल्यावरती, मुलांवरती जेव्हा जबरदस्ती होते त्यावेळी आपण पोलिसांकडे मदत मागतो आणि हीच पोलीस कुठे मुलींच्या नको त्या जागेवरती टच करतात, काठ्यांनी मारतात आणि हसतात. सो याच्यासाठी तुमची खूप काय चांगला प्रश्न प्रतिक्रिया आहे? विचारला ते आपण. पण या प्रश्नाचं उत्तर बघा तुम्ही, 2 साईडनी आहे. आपण 2 प्रकारचे पोलीस बघितले, एक दिल्लीतले पोलीस बघितले आणि एक काल पुण्यातले पोलीस बघितले. दोन्ही पोलिसांच्यात खूप फरक होता. आज
आत्ताही हा जल्लोष होत असताना दिल्ली पोलिसांच्या नावाने शिव्या दिल्या जात आहेत. परंतु काल आपण पाहिलं असेल तर पुणे पोलिसांचा केवढा मोठा आज मेसेज या देशात गेला की पुणे पोलिसांनी ते दाखवून दिलं आणि लोकांनी दाखवून दिलं. ज्या वेळेस तुम्ही जर ऍक्शन नाही होणार त्यावेळेस रिॲक्शन नाही होणार. आणि तसंच झालं. सुरुवातीपासनं त्या आंदोलनात फक्त पुणे पोलिसांच्या नावाने घोषणा देण्यात आल्या आणि त्याप्रमाणे पोलिसांनी काय करायला लागलं म्हणजे मी स्वतः माझ्या नावावर ती सगळी परवानगी होती त्यामुळे मी स्टार्ट टू एंड सगळ्यात लक्ष घालून होतो. अक्षरशः काही म्हणजे एक शिट्टी पोलिसांना वाजवायला लागली नाही काल. त्यामुळे मी सांगू इच्छितो की ते दिल्लीत झालं ते दिल्लीतल्या पोलिसांचा तो सगळा स्टँड होता. परंतु आपण सगळ्यांनाच सेम असं हे नाही शकत. आणि जे माझे भावी अधिकारी होणार आहेत त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण ह्या गोष्टीला म्हणून कुठंतरी अभ्यास सोडायचा किंवा त्याच्यावर नकारात्मक विचार करायचा तर तसं नाहीये. शेवटी तुम्ही स्वतंत्र आहात आणि तुम्ही अधिकारी झाल्यानंतर तुम्हाला तिथे तुम्ही कोणाचं ऐकून काही करण्यापेक्षा तुम्ही स्वतःच्या मनाने काय करताय, तुम्हाला जे चुकीचं दिसतंय तुम्ही त्या ठिकाणी त्या पद्धतीने वागा. परंतु जर ज्या ठिकाणी तुम्हाला चांगलं दिसतंय तर त्या ठिकाणी चांगलं म्हणूनच वागा. त्यामुळे असं काही कोणी निगेटिव्ह विचार करायची गरज नाही आहे. पोलीस सगळीकडचेच सेम आपण म्हणू शकत नाही. जे काल मोठं उदाहरण या देशाने पाहिलं की दिल्लीतले पोलीस आणि पुण्यातले पोलीस. त्यामुळे याबाबत मी आपल्या माध्यमातून जो नवीन अधिकारी होणार आहे त्याला सांगू इच्छितो की तुम्ही पॉझिटिव्ह विचार करा. हो, नक्कीच सर. आम्हालाही हे जे महाराष्ट्र पोलीस आहेत यांच्यावरती अभिमान आहे. सर, हे आंदोलन शांततापूर्ण होणार होतं, पण मग याला वणवा कुठून पेटला? त्याला वणवा पेटला असं नाही म्हणता येणार, पण हे आंदोलन वाढत गेलं आणि वाढत गेल्यानंतर त्याला कुठंतरी व्हायलन्स व्हायला त्याची सुरुवात झाली होती. परंतु काही सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा स्वतः अभिजित दिपके असतील, सोनू वंचन सर असतील यांच्याकडे पाहून जे सगळ्या लोकांनी पाहत होते की त्यांची शांतता जी आहे. आणि 3 दिवसापूर्वी मनोजदादा जरांगे पाटील हेही दिल्लीला गेले होते आणि त्यांनी त्या स्टेजवरनं एकच सांगितलं, सर्वांना आवाहन केलं की जे आपलं जसं आंदोलन झालं महाराष्ट्रात ते आंदोलन कसं झालं की ते जेवढं आपण शांत बसून एकत्रित राहिलो, जेवढं आपण शांत बसू तेवढं सरकार घाबरतं, सरकारला तेवढं टेन्शन येतं. परंतु जेवढा व्हायलन्स करणार, व्हायलन्समधनं काय होतं की एखादी घटना घडती, मग तुम्हाला मारलं जातं किंवा काहीतरी त्यातनं एखादा जीव जातो एखाद्याचा आणि त्याला कुठंतरी स्टॉप होतो. पण जेवढं शांत बसून आपण एकत्र येऊ आणि जेवढा मोठा आपण या आंदोलनाचा प्रभाव पाडू तेवढं समोरून आपल्याला रिझल्ट यायला फास्ट हे होते. त्यामुळे याच्यात आपण पाहिलं तर जेवढं 2 दिवसापासून शांततेत आंदोलनं झाली, जे पुण्याचं काल परवानगी घेऊन, कारण मला एवढे असंख्य फोन येत होते 2 दिवसापासून जसं हे आंदोलन डिक्लेअर झालं की परमिशन भेटली का, तर मला फोन येण्याचे एक तुम्हाला सांगतो की मला परमिशन भेटण्याच्या आधी जे फोन आले आणि त्यानंतर जे फोन आले हे खूप वेगळे होते आणि त्याच्यात खूप डिस्टन्स वेगळा होता. जवळजवळ मी 2 दिवसात 1,500 फोन मी स्वतः एकट्याने अटेंड केले की त्यांना लोकेशन सांगणं असेल किंवा त्यांना समजून सांगणं असेल की आपण आंदोलनात कशा पद्धतीने वावरणार आहोत, हा मोर्चा कसा होणार आहे, आपली मागणी काय असेल. मेन म्हणजे एक मोठा आम्हाला या आंदोलनातनं चांगला रिझल्ट दिसला की आम्ही आवाहन केलं की या मोर्चामध्ये फक्त तिरंगा असेल, झेंडा असेल, तर दुसरा कुठला झेंडा नसेल. आणि एकही दुसरा कुठलाही झेंडा आला नाही. म्हणजे आज एवढे कोणालाही कोण कनेक्ट नव्हतं, परंतु तो मेसेज सगळ्यांपर्यंत गेला आणि तो एवढा छान मोर्चा झाला की त्यातनं आम्हाला काल हे सगळं कळलं की आपण एखादी गोष्ट जर व्यवस्थित मनावर घेतली तर ती शांततेत चांगल्या प्रकारे होऊ शकते. मस्तच सर. सर, याचा तुम्ही प्रसार कसा केलात मग? काहीच नाही. म्हणजे माझं तुम्ही इंस्टाग्राम बघसाल किंवा फेसबुक बघसाल त्याच्यावर मी नॉर्मल आपलं पोस्ट करत असतो, नॉर्मल टाकत असतो. परंतु आपली सोशल मीडिया जी आहे महाराष्ट्रातली प्रामुख्याने मी म्हणेल एवढी स्ट्रॉंग झाली आहे की एखादी जर चांगली गोष्ट त्या ह्याच्यावर पडली तर ती लाखो करोडो लोकांपर्यंत जाते. कारण मी मागे 1-2 व्हिडिओ अपलोड केल्या होत्या की ज्या ह्याच्याच होत्या, आपल्या CGPच्याच होत्या. तर एवढ्या व्हायरल झाल्या की मलाही अपेक्षा नव्हती की मी आज एवढ्यापर्यंत पोहोचेल. अक्षरशः मला काल मेसेज ताई तुम्हाला सांगतो, केरळावरनं मेसेज आहेत, बँगलोरवरनं मेसेज आहेत, दिल्लीतनं मेसेज आहेत आणि महाराष्ट्रातनं तर असंख्य मेसेज आहेत की अनिकेत दादा खूप चांगली मुवमेंट तुम्ही हे केली, खूप चांगलं हे आंदोलन हाताळलं चांगल्या प्रकारे आणि महाराष्ट्रात त्याचं तुम्ही व्यवस्थित टिकून ठेवलं. परंतु मला आपल्या माध्यमातून सांगायचं की ही एकट्याची कोणाचा विजय नाही आहे, हा असंख्य सोबत असणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांचा, सहकाऱ्यांचा विजय आहे. हे एकट्यामुळे कोणामुळे शक्य होऊ शकत नाही. हे सगळ्यांना एकत्र आले तरच शक्य होऊ शकतं. खरं आहे सर. एका माणसाने सुरुवात केली आणि संपूर्ण भारत आज या आंदोलनात सहभागी झाला. जमेल तशा पद्धतीने सगळीच माणसं या आंदोलनात सहभागी होत होती. सर, इथे एक प्रश्न पडतो की सिस्टीममध्ये अर्धी लोक करप्ट असतात. मग एका माणसाला काढल्यानंतर त्याचा सिस्टीमवर काही परिणाम होऊ शकतो का?
नक्कीच आहे ना. मग आता तुमच्या प्रश्नालाच लागून हा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तरही आहे की नुसता तर राजीनामा होऊन चालणार नाही. ही सिस्टम आपल्याला नीट करावी लागेल. ह्याच्यात आपण बघत असाल तर पुढे आपल्या प्रश्नात किंवा कुठेही हा विषय येईल, परंतु मी आता तो घेतोच की आपण जर महाराष्ट्रातही पाहिलं असेल तर ज्या जिल्हा परिषदच्या शाळा होत्या ह्या खूप प्रमाणात बंद झाल्यात. म्हणजे कुठेतरी सरकारी शिक्षणाचं आता प्रायव्हेट ह्याच्याकडे ढकललं गेलेलं आहे आणि प्रायव्हेटेशन एवढं झालेलं आहे, प्रायव्हेट शाळा एवढ्या झाल्यात. आज माझी मुलगी शाळेत आहे, मी स्वतःचा अनुभव सांगू शकतो की तिला आज 1,18,000 रुपये फी आहे, 5वीला आहे ती. म्हणजे खूप आहे. आज जर सामान्य माणसांनी जर चांगल्या शाळेत शिकायचं ठरवलं की त्या मुलाला, आज आपण बघितलं असेल तर आपल्याला नाही मिळालं ते शिक्षण, परंतु आज फॅसिलिटी आहेत त्या. परंतु ह्या एवढ्या फीज आणि एवढं डोनेशन सामान्य माणूस नाही देऊ शकत. आणि आजची परिस्थिती बघितली तरी आज कुठेतरी ह्या सगळ्या घटनांमुळे या 10-12 वर्षात ज्या काही चुकीच्या घटना घडत आहेत किंवा आपण आर्थिक आपलं जे बघितलं देशाचं तेही कुठेतरी ढासळतंय, तर त्यात आज सामान्य माणसाला एवढी फी भरणं उचित नाही किंवा त्याची परिस्थिती नाही आहे. आणि त्यात ह्या सरकारी शाळा बंद पडल्यानंतर नाईलाज असतो त्यांना त्या शाळेत टाकावं लागतंय. आणि अक्षरशः कर्ज असेल किंवा उसने असतील असे पैसे घेऊन आपल्या मुलाबाळांना शिकवायला लागतं. ही परिस्थिती आहे, ही माझ्या डोळ्यांनी पाहिली. त्यामुळे आता कुठेतरी ह्या सगळ्या सिस्टममध्ये, मग केंद्रात असो किंवा महाराष्ट्रात असो, शैक्षणिक ह्याच्यात कुठेतरी सुधारणा झाली पाहिजे. मोफत शिक्षणाची तुम्ही आज लाडकी बहीण योजना करून नुसतंच तुम्ही ते, मी वेगळा शब्द वापरला असता नाही वापरत, तर ते नको आहे. आज सामान्य माणसाला एक चांगलं त्यांच्या घरात त्यांची जी लेकरं बाळ आहेत त्यांना शिक्षण हवं आहे, त्यांना 2 टाईमचं जेवण जेवण्यासाठी चांगला रोजगार हवा आहे. आणि ह्या गोष्टी पहिल्या आपण ह्याच्यात आणल्या पाहिजेत. त्यामुळं आता कुठंतरी राजीनामा झाला ही सुरुवात आहे आणि त्याच्या पुढे या सिस्टममध्ये खूप चांगल्या चांगल्या गोष्टी घडणं गरजेचं आहे. त्यासाठी चांगले अधिकारी त्यात येणं हे प्रामुख्याने गरजेचं आहे. सर, रात्री उशिरा जागं राहून आपल्या ज्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत यांनी व्हिडिओ केला, 2 व्हिडिओ केले आणि त्यांनी असं सांगितलं की पेपर फुटी प्रकरणात जे कोणी इन्व्हॉल्व आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. मग ही कारवाई गेल्या 2014 पासूनच्या गोष्टींमध्ये का नाही झाली आणि आंदोलनच व्हायला हवी आहेत का? काय म्हणणं आहे तुमचं? नक्कीच हा प्रश्न त्यांनीच विचारला आहे आणि मला वाटतं त्यांनी उत्तर देण्याऐवजी त्यांनीच प्रश्न विचारला आणि त्यांनीच आता उत्तर द्यावं. कारण शेवटी आज आपण या देशात बघितलं असेल तर एक नॉर्मल प्रश्न विचारतो तुम्हाला, मी विचारतो प्रश्न की आपल्याला मला सांगा की एवढ्या ह्या 12 वर्षाचं सरकार आहे, त्याच्यात मी कुठल्या मी एकतर न्यूट्रल आहे, मी काय कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता नाही किंवा मी कुठल्या दुसऱ्या असं कोणातल्या ह्याचा हे नाही. त्यामुळे मी सामान्य आहे. मी सामान्याने विचारतो की आज तुम्ही मला सांगू शकता की या देशात एवढ्या 12 वर्षात 5 चांगले निर्णय शिक्षणाच्या ह्याच्यातनं शिक्षण मंत्र्यांनी घेतलेले सांगू शकाल आपण? नाही, पण त्रास सांगू शकते की त्या त्रासामुळे आज जेनझी सारखी लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करू शकतात. हा त्रास त्यांनी सहन केलाय. नक्कीच. त्यामुळे की हा प्रश्न मलाही प्रश्न आहे, मला काही पत्रकारही विचारतायत की कालपर्यंत विचारत होते की अनिकेत का बरं शिक्षण मंत्र्याचा राजीनामा होत नसेल, का पंतप्रधान त्यांना एवढ्या पाठीशी घालतायत? तो सगळ्यांनाच प्रश्न होता आणि तो प्रश्न आजही अनुत्तरितच आहे. फक्त तो राजीनामा झाला, परंतु इतके दिवस माननीय देशाच्या पंतप्रधानांनी शिक्षण मंत्र्यांना का एवढं पाठीमागे त्यांच्या ठामपणे उभे राहिले आणि त्यांचा राजीनामा घेतला का नाही? कारण एवढं आज घटना घडल्यानंतर राजीनामा घेऊन त्याला काही उपयोग नाही. हा राजीनामा स्टार्टिंगलाच झाला असतं तर आज सरकारचंही अभिनंदन सामान्य माणसाने केलं असतं, परंतु तसं झालं नाही. त्यामुळे सर, राजीनाम्यामध्ये ना असं लिहिलं होतं की मनस्थिती ठीक नाही आहे किंवा आतल्या ज्या गोष्टी आहेत, प्रेशर आहे, या सगळ्यामुळे राजीनामा होतोय, पण याचा आंदोलनाशी काही फारसा संबंध असा दाखवला गेला नाही. म्हणजे याबाबत तुम्हाला काय म्हणायचं आहे? नाही, आता तर त्या बोलायच्या गोष्टी झाल्या आणि त्यात तुम्हीच सांगताय ना, त्यात प्रेशर होता. मग प्रेशर कोणाचा होता? शेवटी सरकारने जरी पंतप्रधानांचं किंवा कोणाचं प्रेशर असलं तरी त्यांच्यावर या सामान्य माणसाचं प्रेशर गेलेलं आहे, जे काल पुण्यात बघितलं. कारण मी स्पष्ट सांगू इच्छितो की कालच्या पुण्याची धडकी या दिल्लीने घेतली आणि जो आपण म्हणतो दिल्लीचंही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, ते अभिजित दिपक्यांच्या माध्यमातून आणि या महाराष्ट्रातल्या काल पुण्याच्या मोर्चातून सिद्ध झालं की या महाराष्ट्राने दिल्ली पुन्हा एकदा हलवली आणि त्यातनं हा राजीनामा झाला. सर, गोदी मीडिया असा फार संबोध होत होता, याचा अर्थ तुमच्या भाषेत कळेल का मला? नक्कीच. परत तो जो मगाशी तुम्ही पोलिसांचा प्रश्न विचारला, सेम तसंच झालं. आज दिल्लीची मीडिया आहे ती वेगळी आहे, त्याला गोदी मीडिया म्हणू तर मी आत्ता म्हणेल की ती गोदी मीडिया आहे. परंतु जर आपण आज पुण्यातली पत्रकारिता बघितली किंवा पुण्यातले पत्रकार बघितले तर खूप चांगले आहेत.
ते प्रत्येक बातमी दाखवतात, मग ती डावीकडची असू दे किंवा उजवीकडची असू दे किंवा मधली असू दे, ते सगळं दाखवतात. मग त्यात तो कोणी चुकीचा असेल तर चुकीच्याला चुकीचंही दाखवतात आणि बरोबर असेल तर बरोबर. त्यामुळे आपण जे प्रश्नाचा आपण प्रश्न केला त्याचं उत्तर हेच आहे की आपण सगळ्यांनाच गोदी मीडिया नाही म्हणू शकत. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या भावना आहेत, प्रत्येकाचे प्रेशर आहेत. काही गोष्टी ऑफ रेकॉर्ड पत्रकारही आमच्यासोबत बोलतात आणि ते काही सांगतात आम्हाला, तर ते समजून घेतलं पाहिजे. कारण शेवटी प्रत्येकाचा विषय पोटापाण्याचा आहे. त्यांना काही शेवटी आपण जिथं आपण एका ठिकाणी कुठे नोकरी करत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला काही वेळेस आपले निर्णय स्वतःच्या मनाने नाही घेता येत, आपल्या बॉसच्या मनाचे घ्यायला लागतात. तर त्याचप्रमाणे मीडियाचंही तसंच आहे. त्यामुळे सगळ्यांना गोदी मीडिया म्हणून चालणार नाही. मी पुण्याच्या किंवा महाराष्ट्रातल्या पत्रकारांचे खरंच आपल्या माध्यमातून अभिनंदन करतो आणि आभार मानतो की त्यांनी ह्या आमच्या सगळ्या चळवळीत ह्या जे 1.5 महिन्यापासून आणि ह्याच्या आधीच्या ज्या मराठा आरक्षणाची असेल प्रत्येक बातमी दाखवली, आमचा आवाज या महाराष्ट्र आणि देशापर्यंत पोहोचवला. त्यामुळं त्यांचे आभार. आणि आपल्यालाही सांगतो की आपण या गोदी मीडियाचं माझं उत्तर तेच असेल की सगळ्यांना आपण सेम नाही ह्याच्यात धरू शकत. वेगवेगळे विषय आहेत, दिल्लीतले पत्रकार वेगळे आहेत आणि महाराष्ट्रातले वेगळे आहेत. तर सर, सरकारचेच काही असे समर्थक आहेत जे म्हणत होते की आमच्या सरकारमध्ये राजीनामे होत नाहीत, त्यांच्यासाठी तुमचं काय म्हणणं आहे? राजीनामे होत नाही त्यांच्यासाठी तर आज हा पहिला राजीनामा झाला, ती एक चपराकच म्हणायला लागेल. त्यांच्या कुठंतरी कानाखाली मारल्यासारखं आहे. कारण हा देश हा लोकशाही मानणारा देश आहे आणि या देशात जर तुम्ही बरोबर चालत असाल तर या देशाने आपण पाहिलेलं आहे की 70-75 वर्षाची काँग्रेसची सत्ता या देशाने घालून भारतीय जनता पार्टीला बहुमताने निवडून आणलेलं आहे. त्यामुळे या लोकांना या असं बोलून हलकवू नको नाही केलं पाहिजे किंवा त्यांना चीड आणून दिली नाही पाहिजे. आणि आज याच त्यांच्या भ्रमाचा किंवा त्यांच्या इगो म्हणता येईल इंग्लिशमध्ये, की इगोला आज कुठंतरी दुखापत झाली की ते म्हणत होते की 12 वर्षात आमचा एकही राजीनामा झाला नाही. तर आज या 2 दिवसात 2 राजीनामे झालेत. एक कालचा बघितला असेल तर पंजाबचा एक राजीनामा झाला आहे, तो का झाला काय नाही झाला तो त्यांना माहिती. परंतु दुसरा हा जो महत्त्वाचा राजीनामा हाच झाला आहे. त्यामुळे जे जे या सरकारमध्ये म्हणत होते की आमच्या सरकारमध्ये एकही राजीनामा होणार नाही किंवा होत नाही, तो आज झालेला आहे. त्यांना आम्ही तेच सांगतो की ह्याच्या पुढे आता ही पहिली सुरुवात आहे राजीनाम्याची. ह्याच्या पुढे भरपूर राजीनामे होणार आहेत आणि ह्याची सुरुवात आपण एक पुढील आठवड्यानंतर बघाल की आज जो सर्वसामान्य माणूस या पेट्रोलला वैतागला आहे, समजून घ्या मला काय म्हणायचं की पुढचा राजीनामा कोणाचा असेल. सर, आत्ताच एक MPSCच्या प्रश्नासाठी पण मोर्चा निघाला, तर तो प्रश्न नेमका काय होता आणि सरकारने त्याच्यावरती कोणती भूमिका घेतली? नक्कीच खूप छान ते प्रश्न विचारला. MPSCचा प्रश्न असा होता की जी आजपर्यंत जेव्हापासून MPSCची परीक्षा घेते स्पर्धा परीक्षेची, तेव्हापासून ही ऑफलाईन होती. ती ऑफलाईन परीक्षा अचानक MPSCने मागील महिन्यात डिक्लेअर केली की नवीन जी आता येणारी परीक्षा आहे सप्टेंबरमध्ये ती ऑनलाईन होणार. त्यामुळं 100% विद्यार्थी जे स्पर्धा परीक्षा देणार आहेत MPSCचे ते खूप निराश झाले, टेन्शनमध्ये आले, डिप्रेशनमध्ये आले. काहींनी तर आत्महत्येचा विचार केला, एवढे मला फोन आले. परंतु त्या बाबतीतही आम्ही लगेच रस्त्यावर उतरलो. आम्ही एक सरकारला अल्टिमेट दिला की तेवढ्या दिवसात जर तुम्ही ही भूमिका बदलली नाही तर आम्हाला नाईलाजास्तव खूप मोठं आंदोलन हे करावं लागेल. आणि MPSCचं आंदोलन हे साधंसुधं होत नाही, हे सरकारलाही माहिती आहे. जर आवाज दिला तर लाखो विद्यार्थी ॲट अ टाईम, आत्ताही जर इथं काही वेगळी घटना घडली MPSC बाबतीत आणि जर सांगितलं तर पुढच्या 1 तासात इथे लाखो विद्यार्थी जमतील. त्यामुळे सरकारने ती धडकी घेतली आणि तो निर्णय सरकारला बदलावा लागला. त्यात आम्हाला थोडंसं संघर्ष करावा लागला आणि पुणे पोलिसांचं त्याबाबत मी परत कौतुक करेल की पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमारजी, तसेच क्राईमच्या DCP मॅडम तेजस्विनी सातपुते मॅडमने ॲक्च्युली हा विषय मांडला की आम्हाला तिथे बोलवलं, ॲक्च्युली रिटर्न केलं तर एक दिवस जे आमच्या आंदोलनाच्या आदल्या दिवशी. आणि त्या ठिकाणी आम्हाला त्यांनी प्रस्ताव मांडला की तुम्ही एकदा सरकारसोबत बोलत का नाही. आम्ही त्या ठिकाणी लगेच यस बोललो, कारण आम्हाला सगळ्याच गोष्टी लढाईत आपण जी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारे मावळे आहोत. सर्वच ठिकाणी लढाई करून चालत नाही. काही ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी तहही केला, काही ठिकाणी समजून घेतलं. त्याप्रमाणेच आम्ही त्या दिवशी त्यांच्या मागणीला यस बोललो. आम्हाला पुणे पोलिसांनी त्यांच्या स्वतःच्या मध्यस्थीने समन्वयाने मुंबईत नेलं. त्या ठिकाणी लगेच आमची तातडीने मुख्यमंत्री महोदयांसोबत बैठक लावली. मुख्यमंत्री महोदयांनी 25 मिनिट आणि 8 सेकंद आम्ही सगळं मिनिट्स तिथं हे करून घेतले. त्यावेळेस त्यांनी आमची भूमिका समजून घेतली, त्यातले फायदे तोटे सगळे समजून घेतले. त्यांना कळालं की नक्कीच की आत्ता आपण सक्षम नाही आहोत
आपलं सरकार सक्षम नाही आहे हे ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी. त्यामुळे त्यांनी तत्काळ सांगितलं की आम्ही याबाबत लगेच उद्या निर्णय घेऊ आयोगाशी बोलून. आणि त्यांनी चांगला नाही म्हणता येणार आणि वाईटही नाही म्हणता येणार, परंतु ठीक आहे तात्पुरता चांगला म्हणू, 1 वर्षासाठी त्यांनी ही स्थगिती आणली आणि पुढील 27 ऑगस्टपर्यंत ज्या परीक्षा होतील त्या ऑफलाईनच होतील. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे कालच एक 5,500 ते 6,000 नवीन परत ज्या जागा होत्या त्याचीही त्यांनी जाहिरात घेतली. त्यामुळे यावेळेस जे सप्टेंबरमध्ये स्पर्धा परीक्षांची जी MPSCची परीक्षा होणार आहे त्यात जवळजवळ 7 ते 8,000 याच्यात भरती होणार आहेत. त्यामुळे मुलांमध्ये आता आनंदाचं वातावरण आहे, सगळे अभ्यास करतायत. आणि आपल्या माध्यमातून मी सगळ्यांना सांगू इच्छितो की आता आपण कुठल्याही आंदोलनाच्या नादी लागू नका किंवा कोणी राजकीय पक्ष येईल आणि आपल्या डोकं बिघडवायचा प्रयत्न करेल. आता एक चांगली संधी मिळालेली आहे. आपण सप्टेंबर महिन्यापर्यंत चांगला अभ्यास करा आणि जे ऑक्टोबर महिन्यात, आता सप्टेंबर महिन्याची ऑक्टोबर महिन्यात परीक्षा होणार आहे त्यात चांगल्या मार्काने आणि चांगल्या याने आपण उत्तीर्ण व्हा, एवढं सांगेल. सर, सारथी संस्थेबाबत देखील आंदोलनं झाली भरपूर, तर त्याला किती निधी मिळतो त्याच्याविषयी काय सांगाल? नक्कीच सारथी आत्ता खूप चांगल्या प्रकारे काम करते, सारथी काम करते. परंतु या सारथीच्या माध्यमातून असू दे किंवा टार्टी बार्टी महाज्योती यामध्ये खूप मोठा आत्ता एक भ्रष्टाचार झालेला आहे. तो मी आणि साहजिकाने मी म्हणण्यापेक्षा माझा एक मित्र आहे माऊली डुचाळ म्हणून, त्यांनी हा सगळा जवळजवळ 150 ते पावणे 200 कोटीचा घोटाळा काढला आहे. आणि त्यात काही कोचिंग माफिया आहेत, त्यात काही मधले एजंट आहेत आणि वाईट वाटतं बोलायला, परंतु काही अधिकारी यात सामील आहेत. आणि यांच्या संगमताने एक वरिष्ठ मंत्र्यांपर्यंत काही फिक्स अमाऊंट जाते. मी आपल्या पुढच्या एक ब्रॉडकास्टमध्ये मी याबाबत सविस्तर बोलेल, कारण आत्ता ते एक न्यायप्रविष्ट आहे आणि त्यात सुनावणी चालू आहे, त्यामुळे सगळं मला डिटेल सांगता येणार नाही. परंतु ह्या कुठंतरी ते सांगतो. मग अशी आपण एक प्रश्न विचारला की या सगळ्या धोरणात काय करायला लागेल, तर या सगळ्या ह्याच्यात महाराष्ट्र सरकारने कुठंतरी एक चांगली पावलं उचलली पाहिजेत शिक्षण क्षेत्रात, की असे जे पैसे जात आहेत ते चुकीच्या माणसांच्या घशात जात आहेत. सामान्य लेकराचं, जे शेतकऱ्याचं पोरगं आहे, जे पुण्यात येऊन शिकतंय, आज अशी परिस्थिती आहे की सदाशिव पेठेत जर आपण फिरलात ती, तर अक्षरशः रोज एक वडापाव खाऊन विद्यार्थी अभ्यास करतात. कारण आज शेतकऱ्याच्या पोरावर तेवढी वेळ आलेली आहे, कारण शेतकऱ्यावरच ती वेळ आलेली आहे. त्यामुळं आम्हाला तेच म्हणायचं की सरकार करतंय काय नक्की. सरकारने ह्या गोष्टींकडे जास्तपणे लक्ष दिलं पाहिजे. ते फोडाफोडीचं राजकारण, खासदार आमदार फोडणं, विकत घेणं हे नंतर होत राहील, परंतु आज जर हा तुमचा मतदार जिवंत राहिला तर आज आपण त्या खुर्चीवर जिवंत राहाल. नाहीतर जे नेपाळला झालं, मी परत सांगतो, जी सुरुवात आत्ता झाली या आंदोलनाने, ज्या शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी, तीच वेळ कुठंतरी नेपाळसारखी येणार होती, ती कुठंतरी आज थांबली. त्यामुळं येणाऱ्या काळात या सरकारने शिक्षण असू द्यात किंवा शेतकऱ्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्याच्यावर व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे. ह्याच्यावर चांगले अधिकारी नेमले पाहिजेत, समित्या नेमल्या पाहिजेत आणि तिथे चांगली एक क्रांती घडवली पाहिजे, जेणेकरून नवीन जे विद्यार्थी आहेत त्यांना चांगलं शिक्षण मिळेल, ते चांगले अधिकारी होतील आणि आपल्याच महाराष्ट्राचं, देशाचं नाव ते उज्ज्वल करणार आहेत. त्यामुळं यात त्यांनी जास्त लक्ष घातलं पाहिजे. आणि त्यावेळेस मग परत आलो की जे सारथीचा तुम्ही प्रश्न विचारला की सारथीमध्ये किती निधीचा आवश्यकता आहे, तर आत्ता माझ्या मते 300 कोटी रुपयांचा निधी सारथीला येतोय, परंतु तो पुरेसा नाही आहे. जवळजवळ 1,000 कोटी तरी त्यात तिथे निधी पाहिजे, तेव्हा कुठेतरी सामान्य शेतकऱ्याचं, मराठा समाजाच्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत ती योजना पोचेल आणि नक्कीच त्याला फायदा होईल आणि तो सरकारचं त्यावेळेस अभिनंदन करेल. सर, आता माझा शेवटचा प्रश्न, कॉक्रोच जनता पार्टीचं हे जे यश आहे याचं श्रेय तुम्ही कुणाला द्याल? याच्यात 2 उत्तर आहेत. पहिलं उत्तर मी देईल ते CJIला देईल, कारण त्यांनी जे या सामान्य विद्यार्थी असेल किंवा माझ्यासारख्या ज्या चळवळीत काम करणाऱ्या विद्यार्थ्याला कॉक्रोच म्हणून बोलले, तेव्हापासून ही लढाई चालू झाली आणि तेव्हापासून खरं तर हे आंदोलन चालू झालं. पण खरं जर या प्रश्नाचं उत्तर असेल तर ज्या अभिजित दिपकेंनी कुठलाही विचार न करता अवघ्या 3-4 दिवसात अमेरिकेत जे शिक्षण ते घेत होते, जे त्यांचं तिथं सगळं आर्थिक त्यांचं आज पुढं जे त्यांचं होणार होतं, ते कुठलाही विचार न करता या देशाच्या विद्यार्थ्यांसाठी ते सोडून आले, त्या अभिजित दिपक्यांचं हे श्रेय आहे. ज्या सोनम वांगचुक सरांनी लेह लडाखमध्ये देशासाठी, पर्यावरणासाठी कित्येक दिवस उपोषण केलं, त्यांनी या विद्यार्थ्यांसाठी देखील दिल्लीत येऊन हे उपोषण केलं, ते महाराष्ट्रात फिरले, ते संपूर्ण देशात याबाबत फिरले, त्या वांगचुक सरांसाठीचं हे श्रेय आहे. आणि सर्वात मोठं जर हे श्रेय म्हणायला जाल तर ज्या ह्या 1.5 महिन्यात
जो प्रत्येक विद्यार्थी लहान लेकरापासून ते ज्येष्ठ म्हाताऱ्या लोकांपर्यंत या आंदोलनात उतरले, ज्यांनी दिल्लीमध्ये अक्षरशः काठ्या अंगावर खाल्ल्या, तिथे त्यांना 2-2 दिवस जेवायला मिळालं नाही, पाणी मिळालं नाही, अशा सर्वांचं हे श्रेय आहे. त्या आपल्या माध्यमातून मी त्या सर्वांना खरंच त्यांचे धन्यवाद मानेल की आपण रस्त्यावर उतरलात आणि आपण एक सामान्य माणसांची ताकद आपण दाखवून दिलीत आणि हे जे आज राजीनामा झाला हे त्याचं हे मोठं श्रेय आहे. सर, तुम्ही या पॉडकास्टचा भाग झालात. आमच्या द फ्रीडम कॉलमच्या वतीने तुमचं खूप खूप मनापासून आभार. धन्यवाद. आपणही मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिलीत, बोलवलं, त्यामुळे आपलेही धन्यवाद. थँक्यू.